नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली। तर बघा सकाळचे 7 वाजलेत आणि मी कामावर जाण्यासाठी रेडी झालेली आहे। तर तुम्हाला तर माहिती मी जेवण बनवायचं काम करते, म्हणजेच कुकिंगचं काम करते। तर आता मी 7 वाजेला कामावर जाण्याच्या आधी मुलासाठी टिफिन रेडी केलेला आहे, तसंच दुपारचं घरच्यासाठी लंच बनवलं आहे। तर लंचमध्ये मस्तपैकी शिमला मिरची बटाट्याची भाजी बनवलेली आहे, शेंगदाण्याचा कूट टाकून। ही माझ्यासाठी आणि मिस्टरांसाठी चपाती भाजी बनवलेली आहे आणि मुलांचा टिफिन पॅक केलेला आहे, जो की मी आता तुम्हाला दाखवणार आहे। तर ही मस्तपैकी शेंगदाण्याचा कूट टाकून भाजी बनवली आणि मुलाचा टिफिन पॅक केलेला आहे। चपाती भाजी असा माझा मुलाच्यासाठी टिफिन पॅक केलेला आहे, कारण तो कॉलेजला जातो आणि त्याचा आता सकाळचं कॉलेज सुरू झालं आहे। दुपारसाठी चपाती डब्यामध्ये बनवून ठेवलेल्या आहेत। अशा प्रकारे चपाती भाजी बनवून ठेवली आहे, चहा बनवून ठेवला आहे, मुलाचा टिफिन पॅक करून ठेवला आहे आणि मी आता कामावर जाण्यासाठी तयार आहे। तर मी आता निघाली आहे कामावर। तर तुम्हाला तर माहिती आहे मी जेवण बनवायचं काम करते आणि 7 वाजता मला घरातनं निघावं लागतं, कधी कधी 6ला सुद्धा निघावं लागतं, जसं काम असेल तसं। पण आता दसऱ्यानिमित्त एका कामावर मला सुट्टी आहे, ते बाहेर गेले, त्यामुळे मी जरा उशिरा जाते आज कामावर। तर तुम्ही बघू शकता किचन वगैरे सगळं साफ करून लादी पुसून मी कामावर निघाली आहे। तर अशा प्रकारे मी कामावर जाण्यासाठी निघाली, गाडी स्टार्ट केली आणि मला वाटलं पण नव्हतं की पुढे जाऊन एवढा मोठा प्रॉब्लेम होणार आहे। मस्तपैकी छानपैकी मूडमध्ये मस्त गाडी स्टार्ट करून मी कामावर निघाली आणि रस्त्यामध्ये गाडी बंद पडली। अचानक गाडीचं एक्सिलेटर वायरच तुटली आणि खूप मोठा प्रॉब्लेम झाला। बरं झालं गाडीचा स्पीड कमी होता, त्यामुळे मी पटकन ब्रेक मारला आणि जिथे गाडी बंद पडली तिथेच साईडला रोडच्या मी गाडी पार्क केली आणि रिक्षा पकडली, कारण मला कामावर जायला उशीर होत होता। आणि रिक्षा पकडली आणि रिक्षात बसून मी कामावर निघाली। कामावर आली, धावत धावत लिफ्टमध्ये आली तर बघितलं ह्या माझ्यासारख्याच काम करणाऱ्या बायका मस्तपैकी साडी बिडी नेसून कामावर आल्या होत्या। पण मला बघा ना, स्वतःसाठी तयार व्हायला वेळच मिळत नाही, स्वतःसाठी काय करायला वेळच मिळत नाही। मी आपली नेहमी त्याच अवतारामध्ये कामावर पोहोचली आणि त्या बायकांना मात्र साड्यांमध्ये बघून मला खूप छान वाटलं। तर बघा पहिल्या कामावर एंट्री केली आणि मस्त नाश्त्यासाठी गरमागरम पोहे बनवले। तर हे कांदा बटाटा टाकून मस्तपैकी महाराष्ट्रीयन स्टाईलचे हे पोहे बनवले। त्यानंतर दुधीची भाजी बनवली। दुधीच्या भाजीमध्ये मुगाची डाळ टाकली आहे आणि मस्त अशी सुकी मुगाची डाळ टाकून दुधीची भाजी बनवली आहे आणि ह्या चपात्या होत आहेत। कामावर यायला उशीर झाला मला, म्हणून पटापट मॅडमचा टिफिन पॅक केला आणि मॅडमला टिफिन पहिले दिला आणि मग बाकीचं काम करायला सुरुवात केली, कारण रिक्षाने आली, गाडी बंद पडली, त्यामुळे मला जरा उशीरच झाला होता। तर अशा प्रकारे चपात्या झाल्या, मॅडमचा टिफिन पॅक केला आणि मॅडम ऑफिसला गेल्या। त्यानंतर मी कढईमधले पोहे भाजी सगळं एका छोट्या भांड्यामध्ये काढून ठेवले आणि कढया वगैरे सगळ्या रिकामी केल्या, जसं की पोहे डब्यामध्ये काढले, भाजी एका छोट्या भांड्यात काढली, चपाती काढली आणि सगळ्या कढया सगळे भांडे मी घासून घेतले। किचन गॅस सगळं क्लीन केला आणि सगळं व्यवस्थित सगळं जेवण झाकून माझं इकडचं काम संपलेलं आहे। तुम्ही बघू शकता किचन गॅस सगळं क्लीन केलं आहे, भांडी घासून पुसून सगळं जागेवर ठेवून दिलेले आहेत आणि आता मी जाणार आहे दुसऱ्या कामावर। तर पहिलं काम माझं संपलेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की दुसऱ्या कामावर मी कुठली रेसिपी बनवते। तर दुसऱ्या कामावरच्या मॅडम चालल्या आहेत बाहेरगावी फिरायला, तर त्यामुळे आज ते टिफिन घेऊन जाणार आहेत आणि टिफिनसाठी मला 25 ठेपले बनवायचे आहेत। ठेपले म्हणजेच आपल्या मराठी भाषेत मेथीचे पराठे। तर याची तुम्हाला फुल रेसिपी पाहिजे असेल तर मी लवकरच माझ्या चॅनलवर अपलोड करेल, तर तुम्ही बघून घ्या। मेथीचे ठेपले म्हणजेच मेथीचे पराठे। तर 25 मेथीचे पराठे बनवले, इकडे दुसरं काहीच बनवायचं नव्हतं, पण मेथीचे ठेपले मला मेथी साफ करून मेथीचे ठेपले बनवायला 1 तास लागला, तेव्हा 25 ठेपले झाले। ठेपले झाल्या सकाळी तोडूला नाश्ता मी दिला नव्हता, तर तो रुसून बसला होता। जरा त्याला जवळ घेतलं, तोडूशी गप्पा मारल्या, मस्त मांडीवर येऊन लाडात बसला साहेब, कारण माझं आता काम संपलेलं म्हणून त्याला हात लावला मी, नाहीतर कसं आहे ना त्याची केस वगैरे नको लागायला, म्हणून मी त्याला शक्यतो रोज न हात लावताच असं निघून जाते, कारण मला दुसऱ्या कामावर जायचं असतं। पण आता मला कामावर नाही जायचं, हे माझं दुसरं शेवटचं काम आहे, तिसऱ्या कामावर सुट्टी आहे, म्हणून आज टोडूला मांडीवर घेतलं, थोडासा लाड केला आणि घरी जाण्यासाठी निघाली। पण टेन्शन होतं की गाडी बंद पडली आहे आणि गाडी मी रस्त्यावर लावून आली आहे। जर हवालदार साहेबांनी बघितलं
फोटो बिटो काढला तर नवीन उपाधिवाप होतील, म्हणूनच जरा टेन्शनमध्ये चालत बिल्डिंगच्या बाहेर निघाली आणि चालतच निघाली, कारण की रिक्षानी पण जाऊ शकत नाही आणि बसनी पण जाऊ शकत नाही, अशी रस्त्याच्या मधोमध गाडी बंद पडलेली. तर गाडी धक्का मारून मी अर्धा किलोमीटर लांब गॅरेजवर घेऊन आली. तर धक्का मारत आणलेला, ऊन पण कडक होतं, पण नशीब आज पाऊस नव्हता, त्यामुळे धक्का मारत गाडी अर्धा किलोमीटर मी घेऊन आली गॅरेजवाल्या काकांकडे. तर ते काका म्हटले की एक्सिलेटर वायर बदलावी लागेल, 500 रुपये खर्च येईल. तर मी म्हटलं जरा कमी करा. तर नाही हा करत 450 रुपयामध्ये डन झालं. पण खरंच त्यांनी जेव्हा वायर टाकायचं काम सुरू केलं तेव्हा मला कळलं की वायर 300 रुपयाची आहे आणि त्यांची मेहनत पण खूप जास्त आहे, कारण त्यांना पुढचा पॅसेज पण उघडावा लागला आणि डिक्कीचा पॅसेज पण उघडावा लागला. तर ह्या कामामध्ये माझा 1 तास गेला. 1 तास तिथेच उन्हात उभी होती, जरा बाजूला सावली लागली, पाणी पिलं आणि माझ्या धन्नोचं काम सुरू होतं. आज धन्नोची फुल सर्जरी करणार होते हे काका. तर बघा, तुम्ही बघू शकता पुढचं पण सगळं उघडलेलं आहे आणि डिक्कीच्या खालचा पण पॅसेज पूर्ण उघडलेला आहे. आणि अशा प्रकारे एक्सिलेटर वायर जी तुटली होती ती एक्सिलेटरची वायर नवीन टाकली आणि मी आता गाडी स्टार्ट करून जाणार होती. पण मला अजून एक टेन्शन होतं की पेट्रोल पण भरायचं होतं. फायनली माझी धन्नो स्टार्ट झाली, माझी गाडी स्टार्ट झाली आणि मी पण खुश झाली आणि धन्नो पण खुश झाली. म्हटलं चला, आता तिची सर्जरी एवढी झाली आहे तर थोडंसं तिला खाणं पिणं चांगलं दिलंच पाहिजे ना. तर मस्तपैकी पेट्रोलची टाकी फुल करण्यासाठी मी पेट्रोल पंपावर घेऊन आली. पेट्रोल भरलं, हवा भरली आणि गाडी घेऊन घराकडे निघाली. घरी आली, गाडी रोडला लावली, म्हणजे जिथे मी नेहमी लावते तिथे लावली आणि चालत घरी निघाली. तर हा इथपर्यंत झाला अर्ध्या दिवसाचा व्हिडिओ, म्हणजेच कामावरनं घरी जाईपर्यंतचा व्हिडिओ. आता घरची ड्युटी सुरू होणार होती तर ती देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. तर 1 वाजलेला आहे, घरी आली आहे, गाडीला धक्का मारून एवढी थकली होती की माझा अवतारच झाला होता. तर मस्त फ्रेश झाली, कपडे बदलले, मुलीला म्हटलं बाई आज तूच वाढून दे. तर 1:30 पावणे 2 वाजले होते आणि मी जेवायला बसलेली की सूदच नव्हती, एवढी भूक लागली होती. तर या तुम्ही पण जेवायला. सकाळी केलेली शिमला मिरची बटाट्याची भाजी खाल्ली, चपाती खाल्ली, थोडा वेळ आराम केला. 6 वाजता उठली आणि मशीन लावायला घेतली. 6 ते 7 वाजले होते, तोपर्यंत म्हटलं चला आज मशीन लावावी. तर मशीन लावायची म्हटलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम आमच्याकडे हा आहे की असं बादल्यांनी पाणी ओतावं लागतं, कारण आमच्याकडे पाण्याला प्रेशर खूप कमी असतं, जे की मशीनमध्ये चढत नाही. आणि हे शर्टचे कॉलर तर हातानेच घासावे लागतात. तर हे मिस्टरांचे 2 शर्ट होते, ज्याचे कॉलर हाताने साबण लावून व्यवस्थित घासले. मशीनमध्ये बादलीने पाणी ओतलं, ज्याने की माझे खांदे खूप दुखत होते, कारण सकाळीच गाडी धक्का मारून मी गॅरेजला घेऊन गेलेली. ऑलरेडी खूप थकलेली होती, पण मशीन पण लावायला पाहिजे, कारण 2 दिवसांनं एकदा मी मशीन लावते, 2 दिवसांनी एकदा मी कपडे धुते. अशा प्रकारे मी मशीन लावली आणि मशीन लावून म्हटलं स्वयंपाक करून घ्यावा, म्हणजे एका बाजूला कपडे धुवून होतील, एका बाजूला स्वयंपाक होईल. म्हणून पहिले मशीन लावायला घेतली आणि त्या कॉलर व्यवस्थित घासल्या साबणाने आणि मशीनमध्ये पाणी टाकलं आणि लिक्विड टाकलं आणि मी मशीनचं प्लग लावून मशीन चालू केली. तर मशीन चालू केली आणि मग मी माझ्या लागली दुसऱ्या कामाला, म्हणजे एका बाजूला कपडे धुतल्या जातील आणि मी आता स्वयंपाकाला लागली. तर चला लागूया स्वयंपाकाला. आज काय फक्त वरण भातच बनवायचा आहे, त्यामुळे वरण भाताचीच तयारी करायची. एका बाजूला मशीन होते, एका बाजूला प्यायचं पाणी भरते आणि एका बाजूला कुकर लावायची तयारी करते. तर बघा, कुकर ठेवला गॅसवर आणि डायरेक्ट मी डाळीला फोडणी देणार आहे. तर ह्याच कुकरमध्ये डायरेक्ट फोडणी देणार आहे. तर तेल टाकलं, जिरं मोहरी टाकली, लसूण टाकला, मस्त मिरची टाकली, कढीपत्ता टाकला, टोमॅटो टाकला, हळद, हिंग, मीठ टाकलं आणि मुगाची आणि मसूरची मिक्स डाळ मी करणार आहे. तुरीची डाळ आहे ना, आजकाल थोडा पोटाला त्रास होतो, म्हणून मुगाची आणि मसूरची डाळ पटकन शिजते पण. तर डाळ लावली कुकरला आणि लक्षात आलं अरे देवा, उद्यासाठी पीठच नाही आहे. मग खालून गहू काढले आणि पटापट दळण काढायला घेतलं. तर हे मी साफ करून ठेवत असते, रॅशनचे गहू आहेत, हे मी साफ करून ठेवते आणि त्याच्यात डीमार्टचं पीठ मिक्स करते. हे गहू दळून आणल्याच्या नंतर जेव्हा पीठ येईल त्याच्यात डीमार्टचं पीठ मिक्स करणार.
तर हे बघा मी हे 3 किलो गहू काढले दळण्यासाठी आणि हे पूर्ण मांडणी मला बाहेर काढावी लागते. त्याच्या मागे डब्बा ठेवला आहे गव्हाचा, जो की नेहमी लागत नाही. तर मग ते गहू काढले, त्यानंतर ही मांडणी काढली, परत गहू काढून झाल्याच्यानंतर डब्बा मागे ठेवला आणि ही मांडणी मागे ठेवली. सगळा तिकडचा पॅसेज पुसून घेतला आणि दळण काढलं. आता हे दळण मला घेऊन जायचं आहे, तर हे मी थोड्या वेळाने घेऊन जाणार आहे. तर मुलगा पावसात भिजून आलेला, तर त्याचे पण कपडे ओले झालेले. तर म्हटलं दे बाबा, ते पण मशीनला लावते. तर ते पण मशीनला लावले. त्याला चहा दिला, कारण तो भिजून आलेला, त्याला थंडी वाजत होती. म्हटलं बाबा पहिले गरमागरम चहा पी. चहा दिला. बाहेर पाऊस रिमझिम सुरूच होता. डाळ होईपर्यंत तांदूळ काढून घेतले, कारण त्याच कुकरमध्ये मी भात पण करणार आहे. तांदूळ स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतले. तोपर्यंत डाळीच्या शिट्ट्या झाल्या होत्या, कारण मला अजून चक्कीवर पण जायचं होतं दळण टाकायला. बाहेर पाऊस होता, ऑलरेडी मुलगा भिजून आला होता. म्हटलं बाबा तू नको जाऊस, मीच जाते. आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले. तोपर्यंत डाळीचा कुकर झाला आणि मशीनची कपडे धुवून झाले. आता पिळायची तयारी सुरू होती. तर धुवून झालेले, तर मी पिळायसाठी आता पाणी टाकत होती मशीनमध्ये. तर तुम्हाला तर माहिती आहे, धुवून झाल्यावर परत पिळण्यासाठी पाणी टाकावं लागतं. एक्सप्रेस वॉशवर लावलेली, त्यामुळे 2दा पाणी टाकावं लागलं. तर हे बघू शकता तुम्ही, बादलीने पटापट मशीनमध्ये पाणी टाकलं कपडे पिळण्यासाठी. अजून 10 मिनटं मशीन व्हायची वेळ होती, तोपर्यंत माझा भात पण होऊन जाणार होता. तर बघा मी असं करून मशीनमध्येच बंद करत होती, कारण मशीनचा मग पी आवाज येतो. आणि पटापट मशीनमध्ये पाणी टाकून घेतलं, जेणेकरून जे धुतलेले कपडे ते पिळून होतील. तर अशा प्रकारे सगळ्या बादल्या रिकामी केल्या. बदा मशीनमध्ये पाणी भरलं आणि एकदाची मशीन चालू केली, जी की आता 10 मिनटात होणार होती. तांदूळ धुवून झालेले, इथे डाळीचा कुकर पण थंड झालेला. आणि आता मी घेतली डाळ घोटायला. तर पटापट डाळ घोटून घेतली. तर हा व्हिडिओ झाला होता 1 तासाचा, तो मी फास्ट फॉरवर्ड करून 18 मिनटात फिनिश केला. तर बघा तुम्ही, डाळ आपली किती छान झाली. ती मी ह्या जर्मनच्या टोपात काढणार आहे आणि त्याच कुकरमध्ये आता मी भात करणार आहे. तर आपलं वरण तयार आहे. आता 1 शिट्टी 2 शिट्टीमध्ये आपला भात होणार आहे. म्हणजे एका बाजूला स्वयंपाक पण झाला, एका बाजूला मशीनमध्ये कपडे पण झाले आणि मी आता भांडे घासून घेईल, म्हणजे माझं काम झालं. तर बघा आता ह्या कुकर व्यवस्थित धुवून घेतला आणि आता त्या कुकरमध्ये मी तांदूळ टाकेल आणि भाताचा कुकर लावेल. तर हे बघा, बाऊलमध्ये मस्त आपण जे मगाशी मी तांदूळ धुतलेत ना, ते टाकले. कुकरमध्ये पाणी टाकलं. बाऊलमध्ये जे तांदूळ चिटकलेले होते ते पण कुकरमध्ये टाकलं. मीठ टाकलं आणि कुकरचं झाकण लावलं. फायनली आपली डाळ पण झाली. भाताचा कुकर लावला, गॅस बारीक केला. डाळ उकळली होती, कारण आपण त्याच्यात मगाशी पाणी टाकलेलं. डाळीवर झाकण ठेवलं, कुकरचा गॅस बारीक केला भाताचा आणि मी चालली आहे दळण ठेवायला. तर तुम्ही व्हिडिओ अजून आहे बाकी, जाऊ नका कुठे, मी दळण ठेवून येते. तर बघा, दळण ठेवून आली आणि परत चालू केला व्हिडिओ. तर चक्कीवर गर्दी नव्हती, तर ते काका बोलले 1 तासाने येऊन पीठ घेऊन जा. तर एवढे भांडे घासायचे अजून बाकी आहेत. डाळ झालेली आहे, भात झालेला आहे. तोपर्यंत मी भांडे बाहेर काढते आणि आता मशीन पण होतच आलेली आहे. पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. प्यायचं पाणी जे भरायचं होतं ते पटापट भरून घेतलं. बघा फायनली आपलं मशीन झालेली आहे. कपडे पण धुवून पण झालेत, पिळून पण झालेले आहेत. तर मी प्लग काढला आणि बादलीमध्ये कपडे भरायला घेतले. आता एवढे कपडे सगळे वाळू घालायचे आहेत. वर त्याच्यासाठी जागा करावी लागणार आहे, कारण पावसाचा सीझन आहे. जरी मशीनमध्ये पिळून वाळून निघतात ना, तरी थोडेफार ओले असतातच. तर मी पटापट सगळे कपडे बादलीमध्ये काढून घेतले मशीनमधले. आणि आता माझा भात पण झालेला आहे, डाळ पण झालेली आहे आणि इथे कपडे पण धुवून झालेले आहेत. म्हणजे पटापट कामं जर आपल्याला करायची आहेत ना, तर अशी आपण करू शकतो, एका कामात 2 कामं. आणि हे जे परातीतले कपडे आहेत ना, हे मी हाताने धुतलेले आहेत. काही रंग जाणार आहेत. तर बघा, मुलाला भूक लागली होती, तर थोडासा भात होता, तो त्याला गरम करून दिला, कारण कुकर अजून थंड झाला नव्हता डाळ भाताचा. तर मी म्हटलं हा भात खातोपर्यंत. तर लादी पुसून घेतली, जिथे मशीन ठेवायचे तो सगळा पॅसेज पुसून घेतला. मशीन सरकवली. हा नेहमीचा पसारा असतो, जेव्हा पण मशीन लावायची तेव्हा मशीन सरकवावी लागते दरवाजात आणि हाताने बादल्यांनी पाणी ओतावं लागतं. कुकरचा गॅस बंद झाल्याच्यानंतर जाळ्या काढल्या. गॅस, किचन ओटा सगळं घासून घेतलं. कसं आहे, टाकीवर आहे ना फोडणीचे हे उडतात, तेलाची फोडणी वगैरे उडते ना, तर मी असं आहे ना धुवून घेत असते. थोडासा साबणाचा हात लावत असते, म्हणजे टाकीवर जास्त डाग पडत नाही. आणि अशा प्रकारे स्वच्छ गॅस आणि शेगडी घासून घेतली
आणि माझं किचन वगैरे सगळं क्लीन केलं। तर माझी इकडची स्वच्छता आता किचनची झालेली आहे। आता फक्त खालची लादी पुसायची आणि भांडे घासायचे। तर मी पटकन आता लादी पुसून घेतली, भांडे बाहेर काढलेले आहेत। आता भांडे घासणारे, कपडे वाळत घालणारे, तरी अजून भरपूर काम आहे। बाहेर बघू शकता तुम्ही, अंधार पडलाय, म्हणजे 8 साडेआठ तर झालेच असतील। मी घड्याळात टाईम नाही बघितलाय, पण 8 वाजलेच असतील। तर अशा प्रकारे लादी एकदम कोरडी केली, घर स्वच्छ पुसून घेतलं आणि आता मी चालली आहे भांडी घासायला। तर बघा तुम्ही, माझं घर सगळं कसं स्वच्छ झालेलं आहे, पाणी पण भरून झालेलं आहे, किचन गॅस क्लीन झालेला आहे आणि शेगडी वगैरे सगळं मी साफ केलेलं आहे। डाळ पण मस्तपैकी आपलं वरण तयार झालेलं आहे। कुकरमध्ये भात आहे, वरण मी झाकून ठेवलं आहे, मुलाला ताट वाढून देते आहे कारण त्याला भूक लागली आहे। आणि अशा प्रकारे मी चालली आता भांडी घासायला। तर मी भांडी घासून येते। आता आपला थोडासा व्हिडिओ बाकी आहे, तेवढा पण बघून जावा। हे भांडी बाहेर काढले तेवढी घासते मी, आणि अजून थोडासा पुढे व्हिडिओ बाकी आहे, अजून तुम्हाला व्लॉगमध्ये बघायचं आहे। तर बघा, मस्त चकाचक मस्त की चमचम चमकणारी अशी भांडी घासली आहेत आणि किचन गॅस क्लीन करून मुलाचं जेवण झालं आहे। आता मी चालली आहे कपडे वाळत घालायला। तर कपड्यांना एवढे कपडे आहेत, तेवढे कपडे मला वाळू घालायचे आहेत। तर तोंड वगैरे धुवून आली कारण फ्रेश वाटत नव्हतं, खूप थकलेली वाटत होती। 9 वाजले होते घड्याळामध्ये। तर जरा मस्त तोंड धुतलं आणि आली आता कपडे वाळत घालते आणि मग त्यानंतर जेवण करेल, भूक पण लागलेली आहे। तर बघा, टी व्ही बघत बघत कपडे वाळत घालते। बाहेर गॅलरीत माझ्या 5 रश्श्या आहेत, 5ही रश्श्या भरल्या होत्या, शिवाय घरात पण अर्धे कपडे मी वाळत घातले होते। तर असा आजचा पूर्ण दिवस गेला कामामध्ये। गाडीनी सकाळी धोका दिला। शक्यतो माझी धन्नो मला धोका देत नाही, पण कधी कधी होतं, माणसाची तब्येत बिघडते, ती तर शेवटी मशीनच आहे। तर आता तिला धक्का मारत नेला ना, त्यामुळे थोडा जास्त थकवा आला आहे। पण आज मी तरी पण घरातली कामं सगळी व्यवस्थित पार पाडली, एवढं थकलेली तरी पण। तर असा होता हा आजचा दिवस, नेहमीसारखा थकवणारा, कामात काम वाढवणारा आणि बायकांना आपल्या कामं जे असतात रोजची ती कामं पुरवणारा। तर अशा प्रकारे माझी ही दिवसाचा शेवट झाला। कपडे धुवून आणि वाळवून, तरी पण उशिरा कपडे धुतले कारण कंटाळा केला मी, तिकडून आल्यावर खूप थकली होती, त्यामुळे आज कपडे धुवायला उशीर झाले। एवढे कपडे आता आतमध्ये वाळू घालणार आहे। तर आतमध्ये ही रश्शी जी आहे ना, ही टेम्पररी मी बांधते, जेव्हा कपडे असतील ना तेव्हाच, आणि ती हुकामध्ये अडकवते आणि जेव्हा कपडे वाळतात तेव्हा ती काढून घेते, कारण घरामध्ये जागा कमी आहे, रूम छोटा आहे आणि अशी रश्शा बिश्शा बांधलेला मला ना आवडत नाही। आता ही रात्रीची वेळ आहे म्हणून मी असे कपडे अडकवलेले आहेत, सकाळी ते कपडे काढून घेईल, म्हणजे दिवसा ते खराब दिसत नाही। आता रात्री झोपायचंच आहे आणि रात्रभर पंख्याखाली हे कपडे वाळून जातील। तर असा होता हा आजचा दिवस, रोजचा नेहमीप्रमाणे कामाचा। आणि माझा तर काय कामाचाच असतो, फुल बिझी असतो, तरी पण मी वेळात वेळ काढते, थोडा तरी वेळ दुपारचा आराम करते, थोडा वेळ टी व्ही बघते, तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते, एडिटिंग करते। तर असा होता हा माझा आजचा दिवस। कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। मला खूप खूप सपोर्ट करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, मला खूप सपोर्ट करा। तर बघा, रश्शीवर कपडे वाळत घालून झाले, थोडे छोटे छोटे कपडे उरलेले ते असे क्लिपला, म्हणजेच जी रिंग आहे ना त्याच्यावर अडकवले आणि फायनली माझे कपडे वाळू घालून झालेले आहे। तर आता 9:30 पावणे 10 झालेत आणि मी चालली आहे जो गरमागरम वरण भात केला आहे तो खायला। तुम्ही जेवलात का कमेंट करून सांगा, नसेल जेवलात तर लगेचच जेवून घ्या। आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा, मला खूप सपोर्ट करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओत, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ बघत जावा, खात राहा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। सगळे कपडे बघा, किती सारे कपडे धुतले, एवढे सगळे कपडे मी आज धुतलेत। मशीन असल्यामुळे थोडं बरं पडतं, पण पाणी ओतायचंच खूप कंटाळा येतो। तर बघा, आता चालली आहे मी जेवायला, 9:30 झालेत। तुम्ही जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। उद्या भेटूया, बाय।